मला तव्यावरती भाजू नको DJ Gautam in the mix. Once more! Once more! Once more! मला तव्यावरती भाजू नको DJ Gautam in the mix. जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल 88च्या एका नवनवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आता डेमो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, जो की आपण CapCut प्रोचा यूज करून बनवलेला आहे. अशीच CapCut एडिटिंग शिकण्यासाठी जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा. आणि ज्यांना कोणाला एडिटिंगचे फ्री मटेरियल पाहिजे असेल किंवा CapCut प्रोची अपडेट लिंक पाहिजे असेल त्यांनी मला टेलिग्रामला जॉईन व्हा. चल तर मग ह्या व्हिडिओची एडिटिंग कशी करायची याचा फुल ट्युटोरियल आपण पाहू. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये CapCut ओपन करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला ज्या फोटोचा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे तो फोटो तिथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी दिलेला जो बीट ऑडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी दिलेला बीट ऑडिओ तुम्हाला सिलेक्ट करून तिथे ॲड करून घ्यायचा आहे. बीट ऑडिओ ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला फोटोची लेंथ ही बीट ऑडिओच्या लेंथ एवढी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला बीट ऑडिओवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून तुम्हाला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बीट ऑडिओवरती जसे बीट चेंज होते त्या पद्धतीने तुम्हाला तिथे स्प्लिट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी फोटो बीटनुसार स्प्लिट करतोय त्यानुसार तुम्हाला देखील स्प्लिट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला सर्व बीटवरती फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. सर्व बीट ॲड करून झाल्यावर तुम्हाला एकदा चेक करायचे सर्व बीट बरोबर झालेत का नाही. त्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्झिशन अप्लाय करायचे. ट्रान्झिशन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ट्रान्झिशनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला हॉट फ्लॅश म्हणून एक ट्रान्झिशन मिळेल ते तुम्हाला क्लिक करून त्याची लेंथ तुम्हाला 0.1 करून अप्लाय वॉलवरती क्लिक करायची. त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन्स अप्लाय करण्यासाठी पहिल्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला कॉम्बोमध्ये झूम 1 हा ॲनिमेशन मिळून जाईल तो तुम्हाला तिथे अप्लाय करायचा. हाच ॲनिमेशन तुम्हाला 5व्या सेकंदचा जो मागचा फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला झूम 1 हा ॲनिमेशन अप्लाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि जो 5व्या सेकंदातला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॅक्टँग्युलर ओपन हा ॲनिमेशन मिळून जाईल. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यामध्ये इनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे रिपल म्हणून हा एक ॲनिमेशन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून हा ॲनिमेशन तुम्हाला तिथे अप्लाय करायचं. त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन पॉपिंग कँडी हा तुम्हाला ॲनिमेशन मिळेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर जो आपल्या 11व्या सेकंदचा फोटो आहे त्याच्या मागच्या फोटोपर्यंत तुम्हाला हा ॲनिमेशन तिथे द्यायचा आहे. कॉम्बोवरती जाऊन पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. 11व्या सेकंदच्या मागच्या फोटोवर तुम्हाला जाऊन कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हा ॲनिमेशन द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोवर तुम्हाला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन द्यायचा आहे. असेच प्रकारचे पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 हे 12 सेकंदचा जो फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला हे ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर सुरुवातीला येऊन तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ग्लिचमध्ये क्रोमॅटिक हा इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे जो आपल्याला स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत पूर्ण देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचे. इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर हॅलो ब्लर म्हणून एक इफेक्ट मिळेल. जर दिसत नसेल तर तुम्ही वरती सर्च करून हॅलो ब्लर असा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर त्याच्यावर क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला हॅलो ब्लर हा इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर 6 सेकंदच्या मागचा जो फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो 7 सेकंदचा फोटो आहे त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला स्लॅश कट हा इफेक्ट तुम्हाला स्प्लिटमध्ये पाहायला मिळेल. बरोबर चिन्हावरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला
11व्या सेकंदचा जो मागचा फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो 13व्या सेकंदपासला जो फोटो आहे त्याला तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन शेक हा इफेक्ट आहे. जर तो इफेक्ट तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता शेक. त्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्यावरती डुप्लिकेटवरती क्लिक करून तुम्हाला रिप्लेसवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 हा इफेक्ट मिळून जाईल. जर मिळत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता ब्लॅक फ्लॅश 2. त्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हे दोन्ही इफेक्ट तुम्हाला शेवटच्या फोटोपर्यंत द्यायचे म्हणजे फुल एंडिंगपर्यंत. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे आणि जो आपण हॅलो ब्लर म्हणून जो इफेक्ट दिला होता त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्याची स्पीड 10 ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर इंटेन्सिटी तुम्हाला 50 च्या जवळ ठेवायची आहे. आणि आता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे.